वैष्णवीने आत्महत्या केली का तिच्यासोबत घातपात घडला असा प्रश्न निर्माण झालाय। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। वैष्णवीचा मृत्यू गळफास घेतल्याने झालाय, मात्र वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत, त्यामुळेही हा मृत्यू झालेला असू शकतो अशी शक्यता या शवविच्छेदन अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे। तसेच मृत वैष्णवी हगवण्याची एक कथित ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे। सासू सासरे तर असेच असतात, पण माझा नवरा माझा होऊ शकला नाही याचं मला फार दुःख आहे, अशी खंत वैष्णवी या ऑडिओ क्लिपमध्ये बोलून दाखवताना दिसते। तसेच मी आता या सर्व प्रकरणाला कंटाळले आहे, त्यामुळे मी शशांकशी घटस्फोट घेणार आहे। मी याबाबत पप्पांशी बोलले आहे, पप्पांनीही आपण यावर विचार करू असं सांगितलं आहे, असं वैष्णवी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसत आहे। त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली का तिच्यासोबत काही घातपात घडला या शंकेला वाव मिळालाय। तर यावर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी थोडक्यात जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।